त्या बुद्धीला परमात्मा कळतो आणि परमात्मा आवडतो, त्याला सूक्ष्म बुद्धी म्हणायचं. तुम्हाला संसार आवडत असेल, संसारातलंच कळत असेल, तर तुमची बुद्धी कुठली आहे? ढोबळ आहे. तुम्हाला परमात्म्याबद्दल ऐकायला आवडत असेल आणि परमात्म्यासंबंधी काही बोललेलं कळत असेल, तर तुमची बुद्धी कुठली आहे? सूक्ष्म आहे. मग तुकोबांची बुद्धी सूक्ष्म कशामुळे झाली? त्यांना शास्त्रार्थ कसा आकलन झाला ते स्वतःच म्हणतात. न कळे ते कळो, येईल उगले, नामया विठ्ठले एकाची या. न भेटे तो भेटो, येईल उगले, नामया विठ्ठले एकाची या. न दिसे ते दिसो, येईल उगले, नामया विठ्ठले एकाची या. एका विठ्ठलाचं नाम घेतलं तर तुम्हाला जे भेटत नाही ते भेटेल, जे कळत नाही ते कळेल, जे दिसत नाही ते दिसू लागेल, ज्याचं चिंतन करता येत नाही त्याचं चिंतन करायला येऊ लागेल. हा सगळा कशाचा परिणाम? नामाचा. आणि तुकोबा शेवटी सांगतात, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी बहुतांची साक्ष. मग हे एवढे सगळे फायदे कशाचे आहेत? नामसाधनेचे आहेत. म्हणून नामसाधना केली पाहिजे असं सगळे संत